नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मग मध्ये प्रेक्षकांनो जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. म्हणजे आता हा जो अस्मिताचा नवरा असतो सचिन हा भारतात परत येतो आणि याचं कनेक्शन आता थेट साक्षी शिखरे सोबत असणार आहे. म्हणजे आता साक्षी शिखरे ही अस्मिताच्या नवऱ्याला आता डेट वगैरे करणार आहे. तर ते येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नागराजच्या हाती आता प्रियाचा फोन लागलाय आणि दुसरीकडे आता सायलीला खूप राग आलाय सदा आणि मैनाच्या अशा वागण्यामुळे. तर बघूया कसं काय झालं रे. आजचा भाग सुरू होतो. आता सायली आणि अर्जुन खूप काळजीत असतात, कारण आता हे सदाशिव आणि मैना आपला प्लॅन एक्झिक्यूट करायसाठी गेलेली असतात. तर ते घरी नसल्यामुळे आता सायली आणि अर्जुन त्यांना इकडे तिकडे शोधत असतात रस्त्यावर. आणि बिचारी सायली खूप घाबरत असते की कुठे गेले असतील आणि बिचारी तिच्यामुळेच सगळं काही झालंय असं तिला वाटत असतं. तिने यांना पैसे द्यायला नकार दिलेत म्हणून हे निघून गेलेत घरून. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की हा जो सदाशिव आणि मैनावती असतात हे आता मंदिराच्या बाहेर उभे असतात आणि त्यांनी असे मडकट वगैरे कपडे घातलेली असतात. तर त्यावर आता हा सदाशिव म्हणतो मैनावतीला, किती वेळपासून तुम्हाला असं उन्हात उभं केलंयस? हे बघ मैने, ते जावई बापू आणि सायली आपल्याला इथपर्यंत येणार नाही, शोधणार नाही. तर त्यावर आता मैनावती म्हणते, थांबा, गप्प बसा जरा, येणार म्हणजे येणार. आणि मला माहिती आहे तुमची काशी कटकट चालली आहे ते. तर त्यावर आता हा सदा म्हणतो काय, तर मैना म्हणते, अरे तुमचे हात असे थरथरायला लागले असतील ना, रात्री तुम्हाला अशी बाटली भरायची आहे ना. तर त्यावर आता हा सदाशिव म्हणतो मैनाला, ये गप ग, येता जाता माझ्या त्या 2 बाटलीवर काय येते ग तू? पैसे तेवढ्यासाठी कमवायचे असतात का? उगाच आवाज वाढवायला लावते. आता हे जावई बापू त्यांच्याकडनं पैसे कसे काढायचे ना याचा विचार कर, आली माझ्यावर. तर मैनावती म्हणते, मग इथे कशासाठी थांबलोय आपण, कशाला बसलोय? आता हे दोघं जण वादावाद करू लागतात आणि तर मैनावती सांगते की इथे का उभं केलंय म्हणून तिने. तर त्यावर आता मैनावती सांगू लागते की बघा आता तर ते सगळे पहिले घरातून निघणार तर कुठं जाणार, आपल्या घरीच जाणार ना आपल्याला शोधत. आणि तो रस्ता कुठे जातो, हात जातो ना, म्हणून तर थांबलोय आपण इथे. तर यांची अशी काय ते प्लॅनिंग असते की त्याच रस्त्याने आता सायली आणि अर्जुन नेमके शोधत जाणार या दोघांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आणि हे दोघे तिथे दिसणार आणि आता अर्जुन सायलीला त्यांची दया येऊन ते दोघं पैसे देणार. तर बघूया काय होतं, पूर्ण उलटं होतं याचं. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि कल्पना आता काळजी करत असते आणि ती आता घरी अस्मिता आणि प्रताप असतो तर त्यांना म्हणते सायलीच्या बाबतीत नेहमीच असं घडतं. 4 दिवस बिचारीचे पुन्हा सुखात जातात तर काहीतरी संकट नेमकं पुन्हा येतोच. तर त्यावर आता प्रताप विचारतो कल्पनाला, कल्पना सायलीचे आई वडील असे निघून गेलेत न सांगता हे तू पूर्णाईला तर नाही सांगितलं आहेस ना? नाही म्हणजे ती उगाच टेन्शन घेईल म्हणून विचारतोय. तर त्यावर आता कल्पना म्हणते, नाही मी अजून तर काही बोललेले नाही आहे, पण त्या जर का बाहेर आल्या आणि त्यांनी जर का आपले चेहरे बघितले ना तर त्यांना नक्कीच कळेल की काहीतरी घडलेलं आहे. तर आता अस्मिता सुद्धा म्हणते, हो ना, सायलीचं ना नशीबच खराब आहे. तर इथे ती तन्वी तिला 24 तास त्रास देत असते आणि त्यामध्ये आता तिचे आई बाबा सापडले तेही तिला त्रास द्यायला लागलेत. आता प्रताप आश्चर्याने बघतो अस्मिताकडे आणि म्हणतो, अस्मिता? तर अस्मिता म्हणते, नाही म्हणजे ते आल्यापासून काही ना काही सुरूच आहे ना म्हणून मी म्हणाले. तर आता कल्पना सुद्धा ओरडते आणि अस्मिताला म्हणते, अगं मग काय तू काहीही बोलशील का ग, जरा शांत राहा बघू. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की हे सदाशिव आणि मैना वाट बघत असतात. इतक्यात त्यांना आता अर्जुन आणि सायलीची गाडी दिसते आणि त्यावर आता सदा म्हणतो, हे मैने बघ आली बघ गाडी, आणि हे लगेच आपलं नाटक सुरू करतात. म्हणजे सायली अर्जुन येईपर्यंत ते तिथेच उभे असतात वाट बघत गाडीची आणि जशीच त्यांना गाडी दिसते तशीच भीक मागायला लागतात समोर येऊन. आणि जो कोणी दिसतो समोर त्याला म्हणू लागतात, तो दादा द्या ना पैसे जरासे, आणि गाडी वगैरेंना सुद्धा थांबवायला लागतात सायली अर्जुनचं मुद्दाम लक्ष जावं म्हणून. तर आता सायलीचं लक्ष जातं या दोघांकडे आणि सायलीला हे सगळं बघून आश्चर्याचा धक्काच बसतो आणि सायली म्हणते, आई बाबा इथे? तर अर्जुन एकदम गाडी थांबवतो आणि सायली आता गाडीतून बाहेर उतरते आणि सदाशिव आणि मैनावतीकडे जाते आणि म्हणते, आई बाबा हो तुम्ही इथे काय करताय हे सगळं? तिथे आता अर्जुन सुद्धा येतो आणि अर्जुनला बघून आता सदाशिव आणि मैनावती आपलं तोंड लपवत असतात. तर त्यावर आता हा सदा म्हणतो की नाही काही नाही पोरी. तर सायली आता हळूच आवाजात म्हणते, तुम्ही इथे भिका मागत होता? तर दोघेही आता आपली मान डोलावतात आणि नाही असं म्हणतात. तर सायली म्हणते, नाही आई बाबा मी बघितलंय, तुम्ही दोघं इथे भीक मागत होतात. आणि पुढे सायली म्हणते, तुम्ही घरात कुठे दिसला नाहीत म्हणून मला वाटलं तुम्ही घरी गेले असाल म्हणून मी तुम्हाला इथे शोधायला आले, पण तुम्ही इथे हे असं? तर मुद्दामच आता ही मैना ऍक्टिंग करू लागते आणि म्हणते, अगं तू इथे येशील असं वाटलं नव्हतं ग आम्हाला. आणि पुढे मैना म्हणते, बिचारी बनत, आणि तुम्ही बघितलं नसतं तर तुम्हाला पण कळलं नसतं की आमच्यावरही काय हाल आहे ते. तर त्यावर आता सायली विचारते, तुम्ही हे सगळं का करताय? तर सदाशिव म्हणतो, काय सांगणार, तो भूक माणसाला काही पण करायला लावते. आता आम्ही इतके दिवस तुमच्याचकडे होतो ना, तो माझा धंदा तिथे बंद राहिला, मग कसं करणार आम्ही? आता सांगा जवाई बाप्पू, आता घरी राहून तरी आम्ही काय करणार आहोत? तर भीक मागितल्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता हो. त्यावर आता सायली म्हणते, पण तुम्हाला घरी का जायचंय? आम्ही आहोत ना, मी आहे ना. तर आता ही मैनावती म्हणते सायलीला, पण अगं सायली आम्हाला कळलंय की आम्ही आता तुझ्यावर अवलंबून नाही राहू शकणार, लक्षात आलं नाही आमच्या. तर बघा आता मैनावती मुद्दाम सायलीला टोमणा मारते, मोबाईल वगैरे सायलीने द्यायला नकार दिला असतो म्हणून. तर पुढे आता ही मैनावती म्हणते, पोरी तू तुझ्या घरी आहे ना, सुखी राहा, पण आता आमचं आम्हालाच पाहायला पाहिजे ना, आणि आता आम्हाला आमचं पोट आम्हालाच भरायला पाहिजे ना. तर अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्ही इथे असं काहीतरी करू नका, घरी चला. तर हा सदाशिव म्हणतो, नाही बाप्पू जवाई बाप्पू राहू द्या हो, आमची लायकी नाही तिथं थांबायची, आम्हाला भीकच मागू द्या.
तर आता सायली म्हणते सदाशिवला, बाबा जर तुम्ही दोघांनी माझं ऐकलं नाही ना तर मी तुमच्या दोघांशी कधीच बोलणार नाही आयुष्यभर सुद्धा. घरी चला तुम्ही आधी. तर ही मैनावती रेजिस्ट करते आणि म्हणते नाही नाही नको सायली. तर अर्जुन म्हणतो गाडीत बसा चला. तर हा सदा म्हणतो नाही नाही आम्ही दोघं इथंच थांबणार, भिकच मागणार. तर अर्जुन आता स्वतःच्या अवतारात येतो आणि म्हणतो गाडीत बसा. आणि असं म्हटल्यावर आता सदा सुद्धा थोडा घाबरतो आणि चुपचापच हे दोघं आता गाडीत बसतात. आणि सायली आता गाडीत बसायची असते. जशी सदाशिव आणि मैनावती गाडीत बसतात आणि अर्जुन जसा मिररमध्ये बघतो तर अर्जुनला दिसतं की हे दोघं तर आता गाडीत बसल्या बसल्या हसताय, म्हणून यांचा काहीतरी प्लॅन होता. त्यानंतर सायली आता या दोघांकडे बघते गाडीत बसल्यावर, तर हे दोघं परत ऍक्टिंग करतात असं बिचारे राहण्याचा, म्हणजे खूप चॅप्टर असतात हे अर्जुनच्या पूर्णपणे आता लक्षात आलं असतं. तर इकडे आता आपल्याला हा सीन दाखवला जातो की आता कल्पना खूप वाट बघत असते सगळ्यांच्या घरी येण्याची, की अर्जुन सायली कुठे राहिले, त्यांना सापडले असतील का. आता ही काळजीतच असते कल्पना वगैरे सगळेच. आणि प्रताप सुद्धा टेन्शनमध्ये असतो. तर त्यावर आता कल्पना म्हणते प्रतापला, अहो एकदा फोन करून बघा ना अर्जुनला, विचारा ना की सायलीचे आई बाबा सापडले की नाहीत ते. तर प्रताप म्हणतो अगं नको, त्यांना परत परत आपण कॉल केला तर त्यांना टेन्शन येईल ग, पण थोडा वेळ वाटच बघूया. तितक्यात आता बघा प्रेक्षकांनो, अस्मिताला तिच्या नवऱ्याचा म्हणजे सचिनचा फोन येतो. तर आता अस्मितामध्ये कुठे आहेस सचिन, मला सरप्राईज वगैरे द्यायला माझ्या घराच्या बाहेर उभा आहेस का तू. तर त्यावर आता हा सचिनचा आपल्याला चेहरा दाखवला जातो अर्धा, त्याचं सध्या पूर्ण फेस रिव्हील नाही झालंय. तर आता हा सचिन म्हणतो अगं वेडी आहेस का अस्मी, अगं मी अजून इथून निघालो सुद्धा नाहीये. तर पुढे आता ही अस्मिता म्हणते पण मग असं का करतोस तू, तुला माहिती आहे ना मी तुझी किती वाट बघते, किती आशा लावून बसते मी. तर आता हा सचिन म्हणत असतो की हो आणि मला सुद्धा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तर प्रेक्षकांना बघा इथे हा फोनमध्ये चॅटिंग करत असतो आणि इयरपॉड्सवरून आता या अस्मितासोबत बोलत असतो. आणि हा म्हणत असतो सचिन आता अस्मिताला, मला ना बाळाला आणि बाळाच्या आईला दोघांनाही भेटायचं आहे आणि तुमच्या दोघांपेक्षा माझ्यासाठी जास्त प्रेशर दुसरं काहीही नाही आहे. तर इकडे अस्मिता म्हणते ठीक आहे. आणि यांचं बोलणं आता झालेलं असतं आणि दुसऱ्या क्षणी फोन ठेवल्यावर आपल्याला कळतं की हा जो सचिन असतो हा चॅटिंग करत असतो साक्षी शिखरे सोबत. आणि ही साक्षी खूप हसत असते आणि म्हणते वाव स्मार्ट. तितक्यात तिथे आता हिचे अण्णा येतात म्हणजे महिपत शिखरे. आणि आल्या आल्या आता हा म्हणतो साक्षीला, काय समीराबाई काय चाललंय. तर त्यावर आता ही साक्षी म्हणते अण्णा तुम्ही कसं काय आला तो अचानक. तर त्यावर आता महिपत म्हणतो अगं पोरी आता तू नव्या घरात वेगळ्या नावाने राहायला लागली तरी मी तुझा बापच आहे. आता काय प्रत्येक टाइमाला येताना तुला का फोन करून यायचं का. तर आता साक्षीची फोनमध्ये चॅटिंग सुरूच असते. तर त्यावर आता ही म्हणते तसं नाही हो अण्णा. तर महिपत म्हणतो आणि मला सांग तुला फोनमधनं गुदगुल्या कोण करते. तर साक्षी त्यावर म्हणते काय. तर महिपत म्हणतो नाही फोनमध्ये बघून तू खुदू खुदू हसत होती ना, म्हणजे कोणाशी तरी तुझ्या गप्पा चालल्या आहेत ना, कोण आहे मग. त्यावर आता ही साक्षी म्हणते सांगते थोडा वेळ जाऊ द्या तुम्हाला मी सगळं सांगते. तर महिपतला आता काळजी वाटू लागते ना. महिपत म्हणतोय साक्षीला अगं पोरी काहीतरी घोळ घालून ठेवू नकोस. साक्षी शिखरे आता मेली आणि तिचे मित्र मैत्रिणी पण मेले, तिच्या सोबतच गेले कळलं का. कोणाशी पण त्या जुन्या लोकांशी टच मध्ये राहायचं नाही, नाहीतर तिथं सगळ्या प्लॅनिंग वर तू पाणी ओतशील. तर त्यावर आता साक्षी म्हणते मान्य मान्य. साक्षी शिखरे मेली, तिच्याबरोबर तिचे सगळे मित्र मैत्रीण सुद्धा गेलेत, पण या समीरा शेखरला नवीन मित्रमैत्रिणी असू शकतात. त्यावर आता महिपत म्हणतो अच्छा म्हणजे कोणी नवीन मित्र भेटलाय का. तर त्यावर आता साक्षी म्हणते काय अण्णा, समीरा शेखर हे नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं म्हणूनच मी काही सोशल मीडिया अकाउंट्स ओपन केलेत आणि त्यातलाच एका डेटिंग ॲपवर मला एक जण भेटला. त्यावर आता हा महिपत म्हणतो पसरव पसरव तुझं नाव पसरव सगळीकडे, तुझे एखादी नवीन मित्रमंडळी असतील ना त्यांना भेटेन मी निवांत. आणि हिची परत चॅटिंग सुरू असते. तर प्रेक्षकांना मला तो पूर्ण डाऊट आहे की हा व्यक्ती दुसरा कोणी नसून सचिनच असणार आहे. तर बघूया आता जेव्हा हा खुलासा होईल तेव्हा काय काय नवीन धमाका होईल. तर इकडे आता सध्या सीन शिफ्ट होतो आणि नागराज आता पोहोचलाय सुभेदारांकडे इडली वगैरे घेऊन, म्हणजे मुळात त्याचा प्लॅन घेऊन प्रियाचा फोन हाती घेण्यासाठी. तर आतापर्यंत ही प्रिया नसते, पण जसं आता नागराज येतो ही प्रिया डायनिंगवर आपल्याला बसलेली दिसते. तर त्यावर आता नागराज म्हणतो येऊ का. तर आता ह्या प्रियाला विचारच पडतो की हा इथे कशाला आलाय. तर कल्पना म्हणते आता काय हो भाऊजी तुम्ही अचानक आलाय. तर नागराज म्हणतो अहो आमच्या बायकोनी स्पेशल इडल्या केल्या आहेत आणि किल्लेदारांकडे काहीतरी स्पेशल बनलं तर ते सुभेदारांकडे येत नाही असं कधी झालंय का, म्हणून घेऊन आलो स्पेशल इडल्या. सगळ्यांसाठी गरम दिलंय आणि बघा स्पेशल चटणी पण आहे त्यात. त्यावर आता ही प्रिया मनात म्हणते इडल्यांचं फक्त निमित्त आहे हे काय मला कळत नाही का रे नागोबा. आणि पुढे ही प्रिया म्हणते आज त्या सुमेने पोहे जरी केले असते ना तरी तो घेऊन आलाच असतात. आज तुझ्या मनात नक्की काहीतरी शिस्त आहे. ते हिला ऑलरेडी डाऊट आलाय की नागराज काहीतरी निमित्त घेऊन इथे आलाय. तर त्यानंतर आता कल्पना इडल्या वगैरे हाती घेते आणि म्हणते बसा ना मी चहा वगैरे टाकते तुमच्यासाठी. आणि आता अस्मिता आणि कल्पना निघून जातात किचनमध्ये आणि तितक्यात आता प्रतापला एक फोन येतो. तर प्रताप आता थोडा बाहेर जातो फोनवर बोलण्यासाठी आणि तिथे आता प्रिया असते. तर प्रिया आता मुद्दामच नागराजच्या जवळ जाते आणि सगळ्यांसमोर आधी म्हणते अरे काका कसा आहेस. आणि चालत चालत गेल्यावर आता हे दोघं एका कोपऱ्यात जातात आणि त्यानंतर आता ही प्रिया म्हणते नागराजला बरं झाला तुम्ही आज इथे आलात, नाहीतर गुड न्यूज सांगण्यासाठी मला तुम्हाला कॉल करावा लागला असता ना. तर नागराज म्हणतो कॉल कशासाठी काय बोलतेस. तर प्रिया म्हणते अहो तुम्ही जे सायलीसाठी आई बाबा पाठवले होते ना सायलीची इथे घरी ते पडून गेलेत.
तर ती एकदम हसत सांगते नागराजला. तर नागराज म्हणतो काय? तर त्यावर प्रिया म्हणते हो पळून गेलेत. तर नागराज म्हणतो काय म्हणजे तू इतक्या त्यांना पळून लावलंस? तर प्रिया म्हणते येस. आणि तितक्या त्या प्रियाचा खूप मोठा पचका होतो, कारण त्या नागराजला बाहेरून दिसत असतं की सगळ्यांची एंट्री होत आहे म्हणून, म्हणजे अर्जुन आणि सायली तिच्या आई वडिलांना घेऊन येत आहेत. तर नागराज म्हणतो या प्रियाला बॅड न्यूज बघ तिकडे, तुझ्यासाठी तिकडे बॅड न्यूज झालाय. तर आता प्रिया बघ ते दाराकडे, तर तिला सुद्धा आता धक्काच बसतो की इतक्या लवकर हे परत कसे काय आले म्हणून. तर तितके आता प्रताप सुद्धा आता फोनवर बोलून त्याचं झालं असतं तर आतमध्ये येतो. तर तो म्हणतो नागराज मी काय म्हणतो. तितके आता नागराज म्हणतो हा बघ अर्जुन सायली पण आलेत. अर्जुन सायली आल्यावर आता प्रतापला आनंद होतो आणि प्रताप सुद्धा म्हणतो अगं कल्पना अर्जुन आलाय. तर सगळेजण हॉलमध्ये जमा होतात. सगळेजण म्हणजे किचनमधून वगैरे बाहेर येते कल्पना आणि अस्मिता सुद्धा. आणि त्या दारात आल्या कल्पना विचारते हो तुम्ही कुठे होतात? हो आम्हाला तुमची केवढी काळजी वाटत होती. म्हणजे ही आता कल्पना सदाशिव आणि मैनाला म्हणत असते. तर आता इकडे सायली खूप चिडली असते यांच्या अशा वागण्यामुळे. तर आता सायली या दोघांना म्हणते या आतमध्ये. चिडूनच काय ते सायली बोलत असते. तर आता विचारते परत कल्पना आतमध्ये आल्यावर हे सगळेजण की का हो तुम्ही कुठे होतात. आणि अस्मिता म्हणते आणि तुमच्या अंगाला माती का लागली आहे? ऍक्सिडेंट वगैरे झाला की काय तुमचा? तर कल्पना घाबरते थोडी आणि म्हणते अरे बापरे या बसा बसा. आणि आता कल्पना अस्मिताला पाणी आणायला सांगते. तर आता ही प्रिया सुद्धा बसते बघण्यासाठी काय ड्रामा वगैरे चाललाय आणि नागराज सुद्धा असतो तिथे. ते पाणी वगैरे पिऊन झाल्यावर आता अस्मिता म्हणते अर्जुनला अरे अर्जुन नेमकं काय झालंय सांगशील का? अर्जुन म्हणतो ऍक्च्युली आम्ही यांना बघायला यांच्या घरी गेलो होतो, पण तिथे बघा प्रेक्षकांना तर अर्जुनला काही बोलू सुद्धा देत नाही हे दोघं जण. आणि सदाशिव म्हणतो हो पण आम्ही आमच्या घरी गेलोच नव्हतो ना. आणि म्हणतो पुढे हा सदाशिव आम्ही तर देवळात गेलो होतो पाया पडायला. हा ग महिने. तर मैना म्हणते हो हो. आणि आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघूच लागतात. तर आता कल्पना म्हणते पण असं न सांगता गेलात तुम्ही. तर त्यावर आता ही मैनावती म्हणते हो ते काय आहे ना ताई, अहो आमची लेक आम्हाला भेटली ना तर मग देवाचे आभार नको का मानायला. म्हणजे बघा प्रेक्षकांना हे साफ खोटं बोलतात. आता एकावर एक असं खोटं बोलल्यामुळे सायली आणि अर्जुनला आश्चर्यच वाटतं की एवढ्या सफाईने हे दोघं कसे काय खोटं बोलतायत. तर नागराज विचारतो पण देवळात असे कसे काय हे कपडे खराब झालेत. तर हा सदाशिव म्हणतो ते काय झालं आम्ही ते पायऱ्या चढत होतो देवळात पाय पडायला, तिथे चपल्या काढल्यात आणि तिथे एक बारकं पोरगं आलं आणि धावत गेलं आणि धक्का लागला आणि मी पडलो आणि लागलं मला. हे बघा माझ्या टोंगल्याला सुद्धा लागलंय हो. हा आई अशी आता हे नाटकं करू लागतात. तर आता अर्जुन सायलीला हे अजिबात पटत नसतं. आणि आता सायलीला हे सुद्धा आठवतं की प्रिव्हियसली हे दोघं जण कसे खोटं बोलून पैसे उकळून घेतले असतात त्यांनी ते प्लास्टर वगैरे लावून महिन्याच्या हाताला. आणि आता सायलीला अजून राग येत असतो. आता प्रताप विचारतो मग ही बुचकी म्हणजे ही गाठोडा वगैरे. तर हा सदा म्हणतो ते बुचकी ती आम्ही घरून आमचे कपडे आणलेत ना. तर आता सायलीला हे सगळं असह्य होतं आणि सायली म्हणते आता बस बाबा बस झालं आता खोलीत चलून आराम करा आता. आता अर्जुनला सुद्धा नवल वाटतं की बापरे सायली एकदम चिडली आहे यांच्यावर. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सायलीला सायली जरा वर सर मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. तर सायली म्हणते हो पण त्याआधी जरा मला आईबाबांशी बोलायचंय त्यानंतर येते मी. आणि आता हे सगळे निघत असतात रूममध्ये जाण्यासाठी. तर तितक्यात आता नागराज म्हणतो खरंच किती काळजी घेते ना. नाही म्हणजे तन्वीसारखी मुलगी लाभणं ना खरंच भाग्याची गोष्ट आहे. आता मुद्दाम नागराजने तन्वीचं नाव घेतलं असतं या प्रियाचं म्हणजे. परत सगळेजण आश्चर्याने बघू लागतात आणि ही प्रिया रागातच बघत असते आता. तर आता नागराज म्हणतो अरे सॉरी तन्वी का म्हटलं मी, ते ऍक्च्युली सवय झाली आहे ना. मला म्हणायचं होतं की सायली सारखी मुलगी लाभणे खरंच भाग्याची गोष्ट आहे. तर त्यावर आता ही मैनावती म्हणते हा ते तर आहेच भाऊ. आणि बघा प्रेक्षकांना आता हे सदाशिव आणि मैनावती येताना सुद्धा त्या ऍक्टिंग करत असतात. म्हणजे याला काही लागलं वगैरे नसतं सदाशिवला, तरी तो थोडासा लंगडत चालत असतो लागला हे दाखवण्यासाठी. हे बघून आता सायली आणि अर्जुनला आणखीच आश्चर्याने नवल वाटतं. तर त्यानंतर आता इकडे कल्पना म्हणते अस्मिता चल आपण या दोघांसाठी चहा टाकूया. आणि आता प्रतापला एक काम असतं म्हणून प्रताप तिथून निघून जातो. तर प्रिया सुद्धा आता तिथून निघून जाते नागराजकडे रागातच बघत. पण मात्र प्रिया तिचा फोन टेबलवरच सोडून जाते. आता चांगली संधी सापडली असते या नागोबाला म्हणजे नागराजला. तर तो या प्रियाचा फोन पटकन घेतो आणि लगेच म्हणतो वहिनी मी निघतो हा. फोन हाती घेतल्याबरोबर आणि म्हणतो हे मला एक महत्वाचं काम आठवलंय. तर आता त्यावर कल्पना म्हणते थांबा ना चहा लवकर होईल. तर हा घाईघाईतच निघतो नागोबा तिथून आणि म्हणतो पुढच्या वेळे वहिनी या. आणि पट्टापट्टा तिथून निघून जातो. बाहेर एक कार उभी असते त्याची. तर कारमध्ये बसून तो तिथे शुभम हॅकर असतो. त्याच्याजवळ आता नागराज फोन देतो आणि म्हणतो हे घे त्या पोरीला आपण लिंक पाठवली होती ना, हे घे तिचा फोन आहे हा. शुभमने सगळी व्यवस्था केली असते, लॅपटॉप वगैरे खुलून ठेवला असतो. तर हा नागराज म्हणतो त्याला लवकर कर काय करायचंय ते व्हिडिओ शोध आणि डिलीट कर. तर त्यावर आता हा शुभम म्हणतो हो पण आपल्याला आधी अनलॉक करावं लागेल फोन. तर नागराज म्हणतो हा मग कर ना. तर तो शुभम म्हणतो हा डोंट वरी ते मला लगेच जमतं आणि पटकन फोन अनलॉक करून घेतो आता हा शुभम. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि हे जे असतात सदाशिव आणि मैनावती हे आपल्या खोलीत येतात. आणि आल्या ही मैना म्हणते बाई 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 किती गरम व्हायला लागल्या. पटकन एसीचं रिमोट घेऊन ते एसी ऑन करते. आणि सायली आता आश्चर्यानेच आणि थोडी चिडतच बघत असते दोघांकडे. तर मैना म्हणते अगं ते गरम आहे ना बाहेर, अगं मंदिराबाहेर तर खूपच गरम होतं म्हणून ते एसी लावलाय, उगाच चक्कर बिक्कर यायला नको ना म्हणून. तर आता सायली म्हणते या दोघांना की गाडीत मी तुम्हाला काही विचारलं नाही पण आता माझ्या प्रश्नांचं खरं उत्तर द्या. तुम्ही असं रस्त्यावर भीक का मागत होतात? तर हे परत आपली ऍक्टिंग सुरू करू लागतात आपलं रडकं करणं. आणि त्यावर ही आता मैनावती म्हणते अगं पोरी सांगितलं ना तुला आता आमच्या पोट्या पाण्याचं आम्हालाच बघायचं आहे हा.
कितीदा एकच प्रश्न विचारशील ग? तर त्यावर आता सायली म्हणते, बापरे, म्हणजे इतकी अकाळ होती का तुमच्या घरात की तुम्हाला खायलाही मिळत नाहीये? तुम्हाला पोटापुरती पैसे पाहिजेत, त्यासाठी तुमचं दुकान आहे ना, त्यात शिवणकला सुद्धा आहे, मग तुम्हाला अशी रस्त्यावर भीक मागण्याची काय गरज आहे? दोघेही आता रडकं पडकं तोंड करतात. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि शुभमने या प्रियाचा फोन अनलॉक केला असतो. तर आता हा नागराज म्हणतो, बरं आता लवकर गुड लवकर तो व्हिडिओ शोध आणि तो डिलीट कर पटकन. तर हा शुभम आपलं काम करत असतो. दुसरीकडे आता सायली समजावून सांगत असते या दोघांना की सुभेदारांचं या पूर्ण पनवेलमध्ये खूप नाव आहे आणि तुम्ही त्यांचे व्याही आहात, त्यामुळे तुम्हाला त्यांचाही आणि स्वतःचाही मान राखायलाच हवा आणि ते न करता उलट तुम्ही सगळ्यांशी खोटं बोलत बाहेर. तर त्यावर आता हा सदाशिव म्हणतो, खोटं? अगं खोटं कधी बोललो आम्ही? आता दोघांनाही असं प्रिटेंड करतात की आम्ही खोटं कधी बोललोय. तर सायली म्हणते, हो का, म्हणजे देवळात तुम्ही घसरून पडलायत, हे काय खरं होतं का? आणि पुढे सायली म्हणते, आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तुम्हाला खोटं बोलताना विचारही करावा लागला नाही. न घडलेल्या गोष्टीचं इतकं भारी वर्णन केलं तुम्ही, इतकं बारीकाईने तुम्ही सगळं सांगितलं. तर हे मैना म्हणते, नाही अगो सायले, आम्ही ते देवळात भीक मागत होतो ते तुलाच आवडलं नाही ग, मग तुझ्या सासू सासऱ्यांना कोणत्या तोंडाने सांगत होतो आम्ही, म्हणून जे काही सुचलं नाही आम्हाला ते बोलत गेलो, हो ना? तर सदा म्हणतो, हो अगं सायले, खरं सांगतो याआधी आम्ही कधीच खोटं बोललो नाही. पण आता हे कितीही बोलणार, आता सायलीला यावर काहीही विश्वास नसतो बसत. तर हे दोघं आता सायलीला म्हणतात, सायली माफ कर ग, आम्हाला चूक झाली, आम्ही भीक मागत ते चूक झाली, खोटं बोललो ते चूक झाली, माफ कर ग सायली, एवढी चूक पोटात घाल. पण आता सायली काहीच ऐकून घेत नाही, यांचा सायलीला विश्वास नसतो बसत. सायली आश्चर्यानेच बघत असते दोघांकडे. आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा हे डिलीट वगैरे करणं सुरू असतं व्हिडिओ नागराजचा आणि त्या शुभम हॅकरचा, तिथे आता प्रिया येते आणि म्हणते नागराजला, झाला व्हिडिओ डिलीट करून. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली अर्जुनला म्हणते, काय हो, एक फोटो बघून तुम्ही त्या दोघांना घरी घेऊन आलात, मला तर वाटतच नाही ते माझ्या आईवडील आहेत म्हणून. तर त्यावरून आता अर्जुन म्हणतो, अगं मी तुमची DNA टेस्ट सुद्धा केली आहेत, तर ते सुद्धा मॅच झाले आहेत. तर सायली म्हणते, हे तर शक्यच नाही आहे, DNA टेस्ट बदलता सुद्धा येतं ना. तर बघूया प्रेक्षकांना, आता सायलीला खूप भयंकर डाऊट आला या दोघांवर. तर सायली आता काय स्टेप्स घेते पुढे आणि कसं काय शोधून काढणार आहे, आणि या सचिनचं रहस्य सुद्धा लवकरच खुलणार आहे. तर तोपर्यंत एपिसोड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला आपल्या शेअर करा, व्हिडिओला सुद्धा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. तर भेटूया उद्या एका अशा धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.